फर्स्ट पॅनल डिस्कशनसाठी ॲजिलिस डायग्नोस्टिकचे डॉक्टर फडके आणि डॉक्टर मनीषा तालीम यांना मी स्टेजवर येण्याची विनंती करतो आणि त्याचबरोबर डॉक्टर भूषण लचके यांना विनंती करतो की त्यांनी हे पॅनल डिस्कशन कोऑर्डिनेट करावं. हॅलो एव्हरीवन. सर्वप्रथम पुन्हा एकदा रचना आर्ट्स अँड क्रिएशनचे धन्यवाद. सो फर्स्ट पॅनल डिस्कशन इज लाईक डायबिटीज मॅनेजमेंट एम्पॉवरिंग पेशंट्स फॉर देअर सेल्फ बेटरमेंट. म्हणजे पेशंटने डॉक्टरांवर अवलंबून राहण्या पलीकडे स्वतःसुद्धा डायबिटीस मॅनेजमेंटमध्ये काय स्वतः बदल करायचे किंवा स्वतः सेल्फ अवेअरनेस क्रिएट करून काय स्वतःसाठी करू शकतात मॅनेजमेंटसाठी ते आपण आज बघणार आहोत. सो कार्यक्रमाचं स्वरूप कसं असणार आहे की मी एक 5-6 प्रश्न विचारणार आहेत प्रत्येक म्हणजे लाईक दोन्ही मान्यवरांना आणि त्याच्या थ्रू काही क्वेश्चन जे असतील प्रेक्षकांच्या मनात ते त्यांचे क्लिअर होतील. आय होप दिस सेशन विल बी इंटरॅक्टिव्ह. ओके. सो फर्स्ट क्वेश्चन माझ्या सरांना आहे की लाईक व्हॉट इज बेसिक इन्फॉर्मेशन अबाउट डायबिटीज, की त्याचे टाईप 1 किंवा टाईप 2 काय प्रकार आहेत आणि त्याच्यासाठी कोणकोणत्या लॅबोरेटरी टेस्ट करावे लागतात टू जस्ट डायग्नोज दॅट डायबिटीस. चालेल इथून बोला. आपण ज्याला टाईप 2 डायबिटीस म्हणतो त्याचं डेफिनेशन असं असतं की फास्टिंग ब्लड शुगर मोर दॅन 126 ऑन मोर दॅन 1 ओकेजन किंवा ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन ग्रेटर दॅन 6.5 आणि 100 to 125 त्याला आपण इम्पेअर्ड ग्लुकोज टॉलरन्स किंवा प्री डायबेटिक रेंज म्हणतो आणि ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन साधारण 5.7 to 6.4 जर असेल तर त्याला प्री डायबेटिक असं समजलं जातं. आणि टाईप 2 डायबिटीसमध्ये जनरली सुरुवातीच्या काळात इन्शुलिनची कमतरता नसते, त्याला इन्शुलिन रेझिस्टन्स असतो म्हणजे गरजेपेक्षा जास्त इन्शुलिन तयार होत असतं पण ते सेलमध्ये योग्य प्रकारे न वापरलं गेल्यामुळे सेम शुगर ठेवायला जास्त इन्शुलिन प्रोड्यूस होत असतं. त्यामुळे वजन वाढणं, चरबी वाढणं असे दुष्परिणाम आपल्याला दिसून येतात. ज्याला आपण टाईप 1 डायबिटीस म्हणतो तो एका टाईपचा ऑटोइम्युन डिसीज आहे. तो कधीकधी व्हायरल इन्फेक्शननी किंवा इतर कुठल्याही इन्फेक्शननी ट्रिगर होतो. त्याच्यात आपल्या पँक्रिएटिक बीटा सेल जे असतात जे इन्शुलिन प्रोडक्शनचं काम करतात त्याच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज तयार होऊन त्या सेल डिस्ट्रॉय केल्या जातात. तर या पेशंटमध्ये इन्शुलिनची कमतरता सिव्हिअर असते आणि मोस्टली या पेशंटना बाहेरने इन्शुलिनवर अवलंबून राहायला लागतं. जे टाईप 2 डायबिटीसमध्ये नुसत्या लाईफस्टाईल मॅनेजमेंटनी तुम्ही आजकाल वाचत असाल की डायबिटीस रिव्हर्सल इज ऑल्सो पॉसिबल विथ कॅलरी रिस्ट्रिक्टेड डाएट किंवा न्यू कॅसल डाएट किंवा इंटरमिटंट फास्टिंग किंवा सिव्हिअर वेट लॉस. ही गोष्ट टाईप 1मध्ये करता येत नाही कारण त्याच्यात इन्शुलिन तयारच होत नसतं. तर हे थोडक्यात तुमच्या प्रश्नाचं उत्तर. येस येस व्हेरी गुड. थँक्यू सर. मॅम मी तुमच्याकडे वळेल. व्हॉट आर दी डायटरी रोल इन मॅनेजमेंट ऑफ डायबिटीस? डाएट हे खूपच इम्पॉर्टंट आहे. ॲज इंडियन्स वी लव्ह टू ईट आणि डायबिटीज पेशंटना दे डोंट हॅव टू स्टॉप ईटिंग पण दे हॅव टू ईट राईट. तर पोषण कंट्रोल हे खूप महत्त्वाचं आहे. कॅलरी रिस्ट्रिक्शन लागते मेनी अ टाइम्स आणि पण हे कॅलरीज कुठल्या पदार्थामधनं येतात ते महत्त्वाचं आहे. तर आपलं जे जेवण आहे सगळं बॅलन्समध्ये पाहिजे. कार्बोहायड्रेट, प्रोटीन अँड फॅट, कारण ईच कंपोनंट हॅज गॉट इट्स ओन फंक्शन. So if we try to make one group zero, then that function is going to get affected. म्हणून सगळं बॅलन्समध्ये पाहिजे. कार्बोहायड्रेट्स जे आहे ते कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट म्हणणं यायला पाहिजे जास्त करून. आपले कार्बोहायड्रेट कंटेंट शुड बी बिटवीन 40 to 60% आणि जे रिफाईंड कार्बोहायड्रेट्स आहेत जसे मैदा ते आपण अवॉइड करायचं. दुसरी गोष्ट की ॲज इंडियन्स आपलं प्रोटीन इंटेक कमी आहे तर ते आपल्याला इम्प्रूव्ह करायला पाहिजे. जास्त करून व्हेजिटेरियन प्रोटीन्स आणि जर नॉनव्हेज खातो तर फिश अँड ऑर चिकन अँड एग हे आपण प्रिफर करायला पाहिजे. तिसरी गोष्ट की तेलाचं प्रमाण खूप महत्त्वाचं आहे.
तर एका माणसाला फक्त अर्धा लिटर तेल महिन्याला वापरायला पाहिजे. तर हे आपण बघायला पाहिजे की आपण महिन्याला किती किलोचा डब्बा आणतो आणि किती लोकांसाठी वापरतो. ही पहिली गोष्ट आहे की आपण चेंज करायला पाहिजे. फॅट्समध्ये ट्रान्स फॅट्स आहेत ते पूर्णपणे बंद करायला पाहिजे. म्हणजे डालडा आणि वनस्पती अजिबात आणि मार्जरीन अजिबात नाही वापरायचं. आणि तिसरी गोष्ट फॅट्समध्ये की ओमेगा 3 फॅट जे आहे ते आपल्या डाएटमध्ये कमी आहे आणि ते आपल्यासाठी युजफुल आहे. कारण ते आपल्या आर्टरीजना पेटंट राहतं, रिलॅक्स करतं आपल्या आर्टरीजना. तर ब्लॉकेजेस प्रिव्हेंट करतं. तर ओमेगा 3 फॅट जे फिशमध्ये असतं किंवा आमंड्स, वॉलनट्स, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, मेथी, उडद डाळ, राजमा या सगळ्या वस्तूमध्ये असतं आणि फ्लॅक्सीडमध्ये असतं. ते आपण आपल्या डाएटमध्ये इनकॉर्पोरेट करायला पाहिजे. आणि वी हॅव टू हॅव द राईट अमाऊंट ऑफ बेवरेजेस, द राईट टाईप ऑफ बेवरेजेस. आता उन्हाळा आहे तर आपण रादर दॅन हॅव्हिंग एरेटेड ड्रिंक्स आपण ताक घेऊ शकतो, लिंबू पाणी घेऊ शकतो, नारळ पाणी घेऊ शकतो. डायबिटीज पेशंट ज्यांना पोटॅशियमचा प्रॉब्लेम नाही आहे ते नारळ पाणी घेऊ शकतात लहान प्रमाणामध्ये. तर म्हणून आपण सगळे टेस्ट करायला पाहिजे आणि त्याच्या अनुसार आपलं डाएट ॲडजस्ट करायला पाहिजे. वन डाएट डज नॉट फिट ऑल, इट हॅज टू बी इंडिव्हिज्युअलाइज. म्हणून रेग्युलर चेकअप्स करणं गरजेचं आहे. पण डाएटमध्ये हे जे आहेत ते महत्त्वाची गोष्ट आहेत. थँक्यू सो मच मॅम. तिसरा प्रश्न आहे, डज एक्सरसाइज रिअली हेल्प्स इन कंट्रोलिंग डायबिटीज अँड हाऊ मच वी शुड डू रेग्युलर एक्सरसाइज? दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. एक्सरसाइज खूपच महत्त्वाचं आहे आणि वेगवेगळ्या एक्सरसाइजेस असतात. काही फ्लेक्सिबिलिटीसाठी असतात, काही बॅलन्सिंगसाठी असतात, काही एरोबिक्स असतात. सगळ्या एक्सरसाइज इम्पॉर्टंट आहेत. पण पहिल्यांदा आपण चेकअप करून आपलं फिटनेस लेवल माहिती पाहिजे आणि त्याच्या अनुसार एक्सरसाइज आपण करायला पाहिजे. आणि जेव्हा आपण सुरुवात करतो लहान प्रमाणामध्ये करून वाढवायला पाहिजे. आता डायबिटीजमध्ये बेनिफिट्स काय आहे? फर्स्ट ऑफ ऑल मसल स्ट्रेंथ डायबिटीजमध्ये थोडी कमी असते. तर दिस इज इम्प्रूव्ह बाय डुईंग एक्सरसाइज. नवीन गोष्ट जे आपल्याला आता रिसर्चमध्ये कळते की सार्कोपिनिया म्हणजे प्रोग्रेसिव्ह एज रिलेटेड डिक्लाइन इन द मसल फंक्शन. ते हे इम्प्रूव्ह करण्यासाठी एक्सरसाइजचा खूप मोठा हात आहे. तर प्रोटीन इंटेक आणि बरोबर एक्सरसाइज या दोन्ही वस्तूंनी आपण इम्प्रूव्ह करू शकतो. प्लस शुगर कंट्रोल होते, कोलेस्ट्रॉल कमी होतं आणि आपला मेंटल फिटनेस पण इम्प्रूव्ह होतो. तर एक्सरसाइज इज डेफिनेटली व्हेरी इम्पॉर्टंट. अँड लेट मी ऑल्सो ॲड कारण आपले सर पण आहेत ज्यांना अवॉर्ड मिळालं आहे मालखांबसाठी आणि त्यांच्या तिथे योगा होतो. आणि काही आमचे डॉक्टर्स आहेत, डॉक्टर BK सहाय, ज्यांनी स्टडीज केलेत योगामध्ये आणि त्यांनी बघितलं की फास्टिंग पोस्ट लंच इम्प्रूव्ह होते योगा करून. आणि इन्सुलिनचे जे इफेक्ट्स असतात, yoga reduces it reduces the stress hormones. So we have insulin on one side and stress hormones on the other side, and yoga keeps the balance. It reduces that, and that is how it helps besides the flexibility. So 100% exercise is very important. To add to this, I want to add some points. In exercises there are 3 forms basically. One is for flexibility purpose, like yoga comes into that. So त्याच्याने फ्लेक्झिबिलिटी वाढते. सेकंड इज कार्डिओ काइंड ऑफ वर्कआउट, म्हणजे झुंबा किंवा बॉलिवूड याच्यावरती आपण जे डान्स करतो त्याच्यामध्ये हार्ट रेट वाढतो आणि तशा प्रकारे फॅट लॉस होतो. थर्ड इज स्ट्रेंथ ट्रेनिंग और रेजिस्टन्स ट्रेनिंग किंवा मसल स्ट्रेंथनिंग बोलतो आपण. कारण जसं आपण तुम्ही ॲथलेट्स बघितले असाल, धावपटू असतात ते थिन आणि लीन असतात कारण ते डू लॉस ऑफ देअर मसल्स असतो. कारण त्यांच्या बाकी फॅट लॉस होतो पण मसल लॉस पण होतो. सो तो मसल लॉस रेजिस्ट करण्यासाठी सायमल्टेनियसली आपल्याला जिममध्ये जाणं गरजेचं आहे. जिममध्ये नाही गेलात तर अगेन्स्ट युअर बॉडी रेजिस्टन्स तुम्हाला वर्कआउट करणं गरजेचं आहे. कारण मसल इज द ओनली कॉम्पोनंट ऑफ द बॉडी विच विल लास्ट लॉंगर. म्हणजे तुमचे मसल जेवढे पॉवरफुल आहेत तोपर्यंत तुम्ही 80-90 पर्यंत व्यवस्थित तुमचे मोटिव्ह करू शकतात. लोकोमोशन मॅम इज अ बेस्ट एक्झाम्पल आपल्याकडे. कदाचित त्यांनी पूर्वीच्या काळात भरपूर कामं केलेली असणारे, त्याच्यामुळे त्या फिट आहेत 90 किंवा 93 वयामध्ये. सो चौथ्या प्रश्नाकडे वळूया.
what are the other, सरांना मी विचारू इच्छितो, what are the other factors contributing or controlling diabetes apart from unhealthy lifestyle? Like, is there any role of mental anger issue or like mental situation of the patient that promotes or that gives rise to such kind of diseases? डायबेटीसचं आत्ता जसं डॉक्टर मनीषांनी तुम्हाला सांगितलं की हा एक लाईफस्टाईल आजार आहे आणि कुठलंही मेडिकेशन आपण कमीत कमी ठेवायचं आहे आणि लाईफस्टाईल मॅनेजमेंट हा आपला बेसिस किंवा पाया आहे. मेडिकेशन हे त्याच्यावर ॲड ऑन आहे. जेवढं तुम्ही कमी कराल, कारण आम्ही कित्येक पेशंट बघतो की जे सल्फोनिलिरिया ड्रग वापरतात. याचं कारण असतं, कारण त्यांना इंजेक्शन नको असतं, त्यांना डाएट नको असतं. त्यांनी सांगितल्याप्रमाणे ॲव्हरेज इंडियन साधारण 300 ग्रॅम कार्बोहायड्रेट दररोज खात असतो आणि इफ वी कॅन जस्ट ब्रिंग इट डाऊन टू 150 ग्रॅम्स, आयडियली टू 120 ग्रॅम्स, तर तुमचं शुगर कंट्रोल बऱ्याच प्रमाणात इम्प्रूव्ह होईल. इतर आजार, अनेक इतर आजार असे आहेत जे डायबेटीसला कॉन्ट्रीब्यूट करतात. म्हणजे थायरॉईड डेफिशियन्सी असेल तर त्यांनी डायबेटीस कंट्रोल करणं जास्त डिफिकल्ट जातं. काहींना ॲड्रिनल ग्रंथीचा ओव्हर ॲक्टिव्हिटी असते, ज्याला आपण कुशिंग सिंड्रोम म्हणतो, त्याच्यामध्ये डायबेटीस कंट्रोल करणं हे डिफिकल्ट जातं. काही पेशंटना कॉम्बिनेशन ऑफ टाईप 2 आणि टाईप 1 डायबेटीस असतो. म्हणजे जरी ते टाईप 2 असले, 30व्या-35व्या वर्षी जरी त्यांना सुरू झाला तरी त्याच्यात अँटीबॉडीज पण आढळतात. सो इट्स अ मिक्सचर ऑफ टाईप 1 आणि टाईप 2. तर ह्या पेशंटना आपण सेपरेटली आयडेंटिफाय करणं आणि ट्रीट करणं हे अत्यंत महत्त्वाचं ठरतं. चौथं, मला असं वाटतं की जे कन्सेप्ट BMIचं आहे, आपण सगळे म्हणतो की 25च्या वर ज्याचा BMI आहे तो फॅट आहे, पण हे वेस्टर्न पॉप्युलेशनला ॲप्लाय होतं. आपल्या देशात तुम्ही ज्याला म्हणाल थिन फॅट इंडियन, ज्याला डायबेटिक म्हणतात, म्हणजे कार्डिओलॉजिस्टसुद्धा तुम्हाला सांगतील की तो पेशंटचा BMI नॉर्मल असतो पण त्याचा वेस्ट सर्कम्फरन्स 36 असतो, 38 असतो आणि त्याचं विसरल फॅट कंटेंट जास्त असतो. आणि दिस कॅन कॉन्ट्रीब्यूट हेविली टू मेटाबॉलिक सिंड्रोम आणि अनकंट्रोलेबल शुगर लेवल. आणि लास्टली तुम्ही म्हणल्याप्रमाणे सिग्निफिकंट कॉन्ट्रीब्युशन बाय 2 अदर थिंग्स. एक लॅक ऑफ स्लीप किंवा स्लीप ॲपनिया आणि सेकंड आय वुड से मेंटल स्ट्रेस. तर असे अनेक फॅक्टर्स आहेत की जे कंट्रोल करून तुम्ही तुमचं शुगर कंट्रोल पण इम्प्रूव्ह करू शकता. येस, थँक्यू सर. अँड तर जाता जाता या सेशनमध्ये एक लास्ट क्वेश्चन आहे, व्हॉट आर दी 5 की पॉईंट्स और व्हॉट चेंजेस वन शुड डू इन हिज और हर लाईफस्टाईल फॉर सेल्फ मॅनेजमेंट ऑफ डायबिटीज. म्हणजे डॉक्टर तर आहेतच आहे डायबिटीस मॅनेजमेंट करण्यासाठी, पण इन केस समजा डॉक्टर्स अवेलेबल नसतील तर तुम्ही स्वतःसुद्धा यू आर द मेन लीड. म्हणजे या डिसीजचा पासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही स्वतःच ॲक्च्युली याच्यामध्ये हिरो बनण्याची गरज आहे. तसं काय तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलमध्ये काय चेंजेस करण्याची गरज आहे ते मॅम तुम्हाला एक्सप्लेन करतील. फर्स्ट अँड फॉरमोस्ट म्हणजे डाएट कंट्रोल. येस, तर ते तर मोस्ट इम्पॉर्टंट आहे आणि जास्त करून आपण घरी जेवायला पाहिजे. आणि ट्रेडिशनल इंडियन डाएट इज द हेल्दीएस्ट डाएट इन द वर्ल्ड. सो इफ वी हॅव होम कुक फूड रेग्युलरली दॅट्स बेटर. Secondly, to avoid packaged and processed foods because they are rich in hidden sugars and also in fat and salt. तर ते आपण स्पेसिफिकली कधीतरी आपण वाचतो मागे आणि शुगर हा शब्द नसतो. त्याचा अर्थ नाही की त्यामध्ये शुगर नाही आहे, कारण शुगर इज नोन इन डिफरंट वेज. तर म्हणून बी व्हेरी केअरफुल. द न्यूट्रिशन यू गेट फ्रॉम नॅचरल फूड cannot be replicated in a package, so go natural. Third would be, of course, exercise. In that I would say definitely add yoga, because that will not only improve your physical strength but also make you feel more relaxed, and I have seen it myself improving sugars in my patients. Third thing would be, of course, just sleep, have adequate sleep. That is very important for the hormones to remain in balance. आणि काही टेस्ट पण आहेत स्लीप ॲपनियासाठी, तर गरज पडली तर तुमचे डॉक्टर सांगतील त्याच्याबद्दल, ते करून घ्या. फोर्थ थिंग वुड बी
trying to have methods for controlling stress. तर मेडिटेशन किंवा तुम्ही थोडा वेळ तुमच्या स्वतःसाठी ठेवा आणि रिलॅक्स करा. फॉर एक्झाम्पल तुम्हाला म्युझिक आवडत असेल तर त्यामध्ये करा. आणि फिफ्थ वुड बी आय एम जस्ट थिंकिंग जस्ट टू हॅव ऑल युअर medication on time and do your test regularly. Follow your doctor's instruction. That is also equally important. Diabetes does not always produce symptoms, so it's very important to regularly do your tests, Karan, otherwise it occurs silently. So do your annual checkups even if you're feeling okay. That is the best way to remain Thank you so much. Thank you so much, ma'am. So here the first panel session would be ended here. काही प्रेक्षकांमध्ये काही क्वेश्चन असतील तर तुम्ही विचारू शकता सर. आणि हां विचार सर. माईक अमित सर. फिटनेसशी रिलेटेड काय असेल तर मला विचारू शकतात. डाएटशी रिलेटेड असेल, टेस्टशी रिलेटेड काही. डायबिटीसशी रिलेटेडच आहे. येस. दोघांना 2 प्रश्न, एक कोणी उत्तर द्या. येस. एक पहिला म्हणजे सध्या सगळीकडे असं सांगितलं जातं दीक्षित डाएटने डायबिटीस कंट्रोलमध्ये येतो, त्यामुळे दिवसात 2 वेळा जेवा. आणि काही डायबिटिशियन्स सांगतात की 2-2 तासांनी जेवा. 2-2 तासांनी तुम्ही खाल्लं पाहिजे. नक्की काय? आणि मग परत ते कोणता डायबिटीज आहे, कोणाचं कसं आहे, त्याच्यानुसार ते काय कसं ठरवायचं. म्हणजे डॉक्टरकडे जायचा हा मार्ग आहेच, पण तरी पण घरच्या घरी दुसरा त्याला जोडूनच प्रश्न. दुसरा एक आहे, सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे, सगळे रील स्टार्स आहेत, काय रील्स बनवून दाखवतात की हे प्या ते प्या, असे काढे बनवा की तुमचा डायबिटीस कंट्रोलमध्ये येतो. कुठले आयुर्वेदिक काढे असतात, मग कारल्याचा रस, याचा रस, त्याचा रस. घरच्या घरी प्रयोग करणारी अनेक लोक आहेत जी डॉक्टरांकडे येत नाहीत, पण ते असं करतात, त्यांना वाटतं की माझा डायबिटीस कंट्रोलमध्ये आला आणि मग काहीतरी वेगळे परिणाम परत जाणवायला लागतात. तर हे कसं कंट्रोल करायचं आहे? एक तर पहिला इंस्टाग्रामचं रील्स आणि ते सगळे म्हणतात, देन यू शुड फॉलो द राईट पर्सन ऑन इंस्टाग्राम, फॉलो द राईट डॉक्टर्स अँड देन फॉलो द ॲडवाईस. कारण खरंच जे मेडिकल लाईनमध्ये नाही आहेत त्यांनी तसं इन्फॉर्मेशन द्यायचं नाही. अँड ॲक्च्युली द गव्हर्नमेंट हॅज डन व्हेरी गुड दॅट दे हॅव मेड रूल्स की they cannot do it. They should not make rules when they don't have the scientific background to recommend. So that is one way that we can control. दूसरा प्रश्न तुमचा होता की कुठला डाएट. but every diet is individualized, so it is not one diet fits all. ज्या लोकांमध्ये अर्ली डायबिटीज आहे त्यामध्ये इंटरमिटंट फास्टिंग आणि असे डाएट्स आम्ही यूज करू शकतो. ज्यांना डायबिटीज खूप वर्षापासून आहे आणि त्यांना खूप जास्त गोळ्या आहेत, इन्सुलिन आहेत, त्यांना इंटरमिटंट फास्टिंग करून त्रास होतो कारण हायपोग्लायसेमिया होतो. सो म्हणून ते इंडिव्हिज्युअलाइजच करायला पाहिजे, स्वतःचे प्रयोग करू नका. टेस्ट करून मग जे योग्य आहे ते. अँड आय वुड स्टील रेकमेंड की बॅलन्स डाएट ज्यामध्ये सगळे ग्रुप्स बॅलन्समध्ये आहे ते आपल्या हेल्थसाठी बेस्ट असतं. थँक्यू मॅम. मी एकच गोष्ट याच्यात ॲड करीन. म्हणजे आपल्याला असं सांगितलं होतं की फ्रूट्स खूप हेल्दी आहेत आणि लोकांना असं वाटतं की आपण फ्रूट ज्यूस घेतले किंवा दररोज 5-6 फळं खाल्ली तर आपल्याला अँटीऑक्सिडंट जास्त मिळतात आणि आपण जास्त हेल्दी होतो. पण त्याचं असं आहे की ईच फ्रूट इज कार्बोहायड्रेट आणि शुगर. सो तुम्ही जर ते प्रमाणात खाल्लं नाहीत, उदाहरणार्थ तुम्ही 5 फ्रूट जर खाल्लीत किंवा 4 संत्र्याचा जो ज्यूस प्यायला तर तुमच्यात भरपूर प्रमाणात शुगर जात असते, कार्बोहायड्रेट जात असतो. आणि या फ्रक्टोज ही अशी शुगर आहे की ती सगळ्या चॅनलला बायपास करून लिव्हरमध्ये फॅटी लिव्हर प्रोड्यूस करते. आणि आपल्या डायबेटिक्समध्ये जवळजवळ 40 ते 50% लोकांना इनहेरंट फॅटी लिव्हर हा आजार असतोच आणि जो पुढे जाऊन सिरोसिसमध्ये पुष्कळ लोकांना होऊ शकतं. तर याच्यासाठी औषधं हा उपाय नाही. आता आपल्या देशात एक अप्रूव्ड औषध आहे, त्याला लिपॅग्लिन म्हणजे सारोग्लिटझार म्हणतात, पण त्याचं इंटरनॅशनल डेटा अजून अवेलेबल नाही आहे. पण काहीच नाही म्हणून ते वापरलं जातं, पण त्याचा मेनस्टे स्टील कंटिन्यूज टू बी वेट लॉस आणि एक्झरसाइज. त्यामुळे त्या जसं म्हणल्या, तुम्ही जर एखादं सल्फोन्युलुरिया ड्रग घेत असाल किंवा इन्शुलिन घेत असाल आणि तुम्ही इंटरमिटंट फास्टिंगवर गेलात आणि तुमची शुगर रात्री झोपेत 50 किंवा 40 झाली, तुम्हाला कळणार पण नाही.
कारण एरवी तुम्हाला सिम्पटम्स होतील, पण तुम्ही रात्रीचं जेवण स्किप केलं, रात्रीची गोळी मात्र तुमची काय ॲमिरिल असेल का दुसरी डायमॅक्रॉन असेल ती घेतलीत, तर तुम्हाला याचा पुष्कळ धोका असतो. त्यामुळे ज्यांना बऱ्याचशा गोळ्या चालू आहेत, एस्पेशली ज्यांनी इन्शुलिनचं प्रमाण वाढणाऱ्या गोळ्या चालू आहेत, त्यांनी हे इंटरमिटंट फास्टिंग किंवा कम्प्लीट फास्टिंग हे टाळायला हवं. जे नुसते अर्ली स्टेजला आहेत, मेटफॉर्मिन घेत आहेत, इतर काही घेत नाहीत, त्यांनी हे प्रयत्न ते करू शकतात. पण फ्रूट्स म्हणजे हेल्दी म्हणून 5 फ्रूटचं ज्यूस किंवा 4 फ्रूट दिवसातनं खाणं हे डायबेटीससाठी योग्य नाही. कारण मी बघतो काही डायटिशियन ॲडवाईज करतात की तुम्ही किती मँगो सीझनमध्ये 4 मँगो खाल्ले तरी काही हरकत नाही, असं तुम्हाला पेशंटला खूप बरं वाटतं त्यांनी, पण तो योग्य नसतो. ग्लायसेमिक इंडेक्स आणि ग्लायसेमिक लोड हे 2 फॅक्टर्स आहेत. प्रत्येक फ्रूट्सचा तुम्ही ऑनलाईन जर गुगलवरती सर्च केलं तर त्याच्यात देर इज अ चार्ट. काहींचा ग्लायसेमिक इंडेक्स हाय असतो, लोड थोडाफार कमी असतो आणि वाईस वर्सा. सो चेक करायचं आहे. हायेस्ट जे एकदम चिकू, बनाना, मँगो आणि वॉटरमेलन ह्याचा सगळ्यात हाय आहे. सो त्यात पेरू वगैरे जे आहेत किंवा पेर आहे, पपई आहे, त्यांचे ग्लायसेमिक इंडेक्स आणि लोड बऱ्यापैकी कमी आहे. तर ते फ्रूट्स तुम्ही प्रेफर करू शकता ॲज अ डायबिटीस पेशंट. मँगो अलाउड आहे, ठीक आहे, वन्स इन अ डे 1 मँगो खाल्ला तर एवढा नाही, पण तुम्ही जर दिवसातून 4-5 मँगो किंवा 4-5 संत्रे एक साथ केले तर मग तो लोड एकदम पीक शुगर हाय होऊन जाते असं. सो थँक्यू सो मच. हेच मार्गदर्शन करायला आपण जर जेव्हा तिकडे जाणार आहोत तिकडे आपल्याला ते पैसे भरून चार्जेस देऊन करणार आहोत. वी आर लकी की आपल्याला सगळ्यांचं मार्गदर्शन इकडे तेही आपल्या रॅक मीडियामुळे या कार्यक्रमामुळे मोफत मिळते, त्यामुळे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. थँक्यू सो मच. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की येस, आजकाल व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी, इंस्टाग्राम याच्यावरून जे नॉलेज आपण घेतोय तिथून त्या इन्फ्लुएन्सर्स, त्याला सो कॉल्ड इन्फ्लुएन्सर्स आपण म्हणतो, पण मला वाटतं खरे इन्फ्लुएन्सर्स ही आपली मंडळी आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या, पण त्यांचं ऐकलं पाहिजे, ते आपण यातून शिकूया.